तर मंडळी सकाळचं तिकडचं काम उरकून मस्त जेवण बिवण करून आता आम्ही आलेलो आहे शेतात दुसऱ्या कामाला. आज घराच्या शेजारीच काम चालू आहे. आपण जी नंतरची मेथी टाकतोय तर तिचा आज दुसरा टप्पा टाकायचं काम चालू आहे. पा इकडं माप घ्यायचं काम चालू आहे. हे पा दुसरा टप्पा जो आहे तो ह्या आंब्यापर्यंत टाकायचा आहे. आंब्याच्या पुढे गेला नाही पाहिजे त्याच्यामुळं निशाणी लावायचं काम चालू आहे. झाली की निशाणी लावून कमून हो कमून फसगत होती कधी कधी. त्याच्यापेक्षा आहे ना आपल्या वावर कमी आहे ना त्याच्यामुळे आपण टप्पे टप्प्यावर टाकू राहिलो. त्याच्यापेक्षा 20 गुंठे 1 एकर एकखट्टी केली जास्त पैसे होत्या. जागेवर दिली तर जागेवर उपटून बिपटून येतात मग ते उपटून नाही त्या डायरेक्ट ते बरं पडत. आणि गेले धावपळ होऊन जाती. आता आपलं थोडं आहे म्हणून हो हे 5 गुंठे राहणे त्याच्यामुळे बा चालू आहे बरं का. पण आम्ही यावेळेस विचार केलेला आहे डायरेक्ट भारेकरांना देऊन यायची. मग काय आपले कार्यक्रम वाजवत्या त्याच्यामुळे लय लोड घ्यायचा नाही. त्यांना 2 पैसे कमवून द्यायचे आपण थोडे 2 पैसे कमी घ्यायचे. पण कसं झंझट राहत नाही. देऊन आलं म्हणजे टेन्शन फ्री आपण दुसऱ्या कामाला मोकळे. पाहू तसा प्रयत्न करू. जागा जरा लवकर जातो आपण. आणि आईन गिरे काय टायमाला काही जण येते आणि खेळ करून टाके द्या. ते तर आहेच त्याच्यामुळे थोडा शीन येतो. काही अडचण नाही. तर काल परवा आम्ही जेव्हा मेथी टाकत होतो तर एका दादांची कमेंट होती की ताई रोटरनी हे करा राळून घ्या. पंजानी राळायची काही गरज नाहीये. कसं आहे दादा आम्ही ना टप्प्याटप्प्यावर टाकतोय जेवढं होईल तेवढंच. तर त्याच्यामुळे आता टप्प्याटप्प्यावरती टाकलं एवढ्या ह्याच्यासाठी रोटर बोलवायला परवडणार नाही ना. काय हे पा कोणता वर्मा काय नाही ते वर टाकलं नाही वर्मर नका टाकू जातं बरोबर. टाकायला तरबेज झाली. नानांना असं झालं तर मी कधी मेथी टाकेन. तिकडची सगळी मेथी मी टाकलेली होती. तृप्तीच्या पप्पानी मी मिळून राहिली होती. आता इकडची जी मेथी ती दाना टाकू राहिले आणि मी आणि तृप्तीचे पप्पा आता ती राळून घेणार आहे. पाठीमाग आपण नाना मेथी उपटीत होते त्यावेळेस काही जण म्हणत होते म्हाताऱ्या माणसाला गोड बोलून काय कामाला लावी ती कामाला येत्या. जर कोणा खरंच वेळ असन का म्हाताऱ्या माणसांनी आता घरात बसून भाकर खाल्ली पाहिजे आणि घरातल्या घरात राहिलं पाहिजे तर कोणाला वेळ असन तर नक्की आमच्या नाना लिहून समजून सांगा. कसं आहे माहिती का ऐकलं कसं आहे जुन्या माणसाला ना घरात बसून करमत नाही. हे खरं आहे बरं का मंडळी. तुमच्या घरात जर जुनी म्हातारी मंडळी असेल तर तुम्ही बघा त्यांना कामाची सवय असते. आपण त्यांना किती जरी सांगितलं ना की आता तुमचं वय झालंय तुम्ही आता निवांत राहा आराम करा त्यांना ही गोष्ट पटत नाही. कारण त्यांच्या शरीराला कायम काम करायची सवय राहते आणि ते बसून खायचं त्यांना जमत नाही. त्याच्यामुळे त्यांना काही ना काहीतरी काम पाहिजे असतं. तर नानांच्या हाताजोगं जे काम आहे आम्ही तेच कामाला नानांना नेत असतो. म्हणजे आता जसं की सध्या मेथी टाकायचं काम चालू आहे. हो मला लय मुंगे डसली इथं. आणि दुसरं काम कोणतं तर मेथीच्या जुड्या पाठीमागं बांधणं. कारण नानांना 2 पायावरती बसून मेथी उपटता येत नाही काय नाही पण पाठीमागं बसून ते